हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात यामध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अशा प्रकारे पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह अचानकपणे पावसाने जोर धरलेला होता। तसेच अजून राज्यातील काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। याचप्रमाणे पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी झाला आहे। बघा अजून राज्यातील कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे त्याबाबतचा अंदाज देणार आहोत। तसेच बीड जिल्ह्यात देखील आता पावसाची शक्यता कशी आहे ते देखील सांगणार आहे, कारण मोठा बदल हा वातावरणामध्ये आता होत जाण्याची स्थिती पाहायला मिळत आहे। तसेच मान्सून बाबत एक महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे। आता सर्व काही पाहायला मिळणार आहे। 2 मिनिटे वेळ काढून इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच पुढच्या 2 ते 3 तासात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचं धुमधडाक्यात आगमन होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये। जे चॅनलला सबस्क्राईब ना हवामान अंदाज सर्वात आधी पाहायला मिळेल, तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। तर चला पाहूयात आता सविस्तरपणे अंदाज। एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। तसेच अजून पावसाचा जोर हा वाढत जाण्याचा अंदाज देखील मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण आता कोणत्या क्षणी पुढच्या काही तासात अजून राज्यातील बहुतांश भागात पाऊस होईल। जसा बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला तशाच प्रकारे पावसाचं वातावरण हे आता सक्रिय होणार आहे। यामध्ये काही जिल्ह्यात चांगली हजेरी पावसाची लागू शकते। तर इकडे बघू शकता आता पाऊस हा पुढच्या 2 तासामध्ये आगमन करणार आहे। कोणत्या भागात तर निपाणी रायबागचे जे भाग असतील या ठिकाणी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। तसेच जतचा भाग आहे विजयपुरा इंदापूर, सतर्क राहावे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मान्सूनचा एक अंदाज देखील आलेला आहे। कोणत्या जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगला राहणार आहे ते देखील अंदाज आपण पुढे सांगणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच तुमच्या जिल्ह्याचा सर्व जिल्ह्यांचा तालुक्याचा अंदाज आपण सांगणार आहोत। कोणत्या तालुक्यात पुढच्या 2 तासात पाऊस वाढेल त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तर इकडे इंदापूरहून कमेंट येत आहेत। तर या भागाचा विचार केला तर इंदापूर विजयपुरा जतच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। पावसाचा जोर कोणत्या क्षणी वाढू शकतो। दुपारनंतर चांगली जोरदार अशी तीव्रता पावसाची बऱ्यापैकी राहील। तसेच इकडे जो उत्तरेकडील भाग असेल सोलापूर पंढरपूरचे काय भाग असतील या भागात देखील पाऊस राहणार आहे। सोलापूर पंढरपूरच्या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस राहील। तसेच तुळजापूरचा भाग आहे, तुळजापूर झाल्यानंतर बिदरचा भाग असेल, उदगीर लातूर पेठचा काय भाग असेल या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। पावसाचा अधिक जोर जर विचार केला तर इकडे उदगीर देगलूरच्या भागामध्ये राहणार आहे। उदगीर व देगलूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे। पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आपण पाहू। आता सध्या स्थितीला मोठे बदल हे वातावरणात होत चाललेले आहेत। पावसामध्ये देखील वाढ होत जाण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच अजून एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे इकडे बघू शकता आता बंगालच्या उपसागराकडून मोठं पावसाळी क्षेत्र हे विदर्भाच्या जवळ आता आलेलं आहे। यानी की आता विचार जर केला तर ही मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आहे। यामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। कोणत्या क्षणी महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये दाखल होऊ शकतं। जर हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जर आलं तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार अक्षरशः नदी नाल्यांचे तलाव भरतील अशा स्वरूपाचा पाऊस आहे। मात्र येण्याचे चान्सेस सध्या स्थितीला तरी आपल्याला मध्यम पाहायला मिळत आहेत। मात्र राज्यात येईल पण जास्त स्वरूपात पाऊस पडणार नाही असा देखील अंदाज पाहायला मिळत आहे। मात्र आजचा जर विचार केला तर आज देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। आता हवामान विभागाने देखील अलर्ट जारी केलेले आहेत। यामध्ये जर विचार केला तर मध्यम स्वरूपाचा किंवा जास्त स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील असा अलर्ट येलो अलर्ट हवामान विभागाने आज महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांना दिलेला आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना असा अलर्ट हवामान विभागाने दिल्यामुळे सतर्क राहण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला। आता अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पाऊस वाढेल ते आपण पाहूया। तर इकडे बघा
यामध्ये जर विचार केला तर उदगीर, देगलूर, अहमदपूर, निजामाबादच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस राहील। परळीच्या देखील काही भागामध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहणे देखील गरजेचे आहे। विजांसह हा पाऊस राहणार आहे। यामध्ये निजामाबाद व निर्मलचा जो भाग असेल या भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार देखील पावसाची हजेरी लागू शकते, तुफान पाऊस होऊ शकतो। कारण बीड जिल्ह्यात देखील आता एक महत्त्वाचा अंदाज पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यात कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे ते देखील तुम्हाला सांगणारच आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त बघा, 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल। तर इकडे उमरखेडचा भाग असेल, आदिलाबादचा भाग असेल, या भागामध्ये ऐसाबादचा भाग असेल, या भागात देखील पाऊस राहणार आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। या भागातील देखील शेतकऱ्यांना सतर्क राहा, तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल। तर इकडे सेलू, हिंगोली, वाशिम, लोणारच्या भागाकडे आता ढगाळ वातावरण वाढत जाईल। त्यानंतर स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचं प्रमाण पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा, जेणेकरून तुम्हाला अंदाज देखील कळत राहील। तसेच इकडे काही भाग पाहायला मिळत आहेत की या ठिकाणी आता चांगला जोर वाढणार आहे। तर इकडे बघू शकता आता जो शेंदवीचा भाग असेल या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस राहणार आहे। भद्रावती तालुक्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण आता या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन पाहायला मिळणार आहे। जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी या भागात लागणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। इकडे वाडकी पुणेचा जो भाग आहे, वाडकी पुणे 412308 पिनकोड आहे, या ठिकाणचा जर विचार केला तर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। चिमूर तालुक्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे। तसेच इकडे हिंगणघाट या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। तसेच यवतमाळच्या देखील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे। तर पांढरकवाडाच्या भागात उत्तरेकडे मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा गारपिटीची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, त्यामुळे याही भागातील शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावे। कोणत्याही क्षणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन या भागामध्ये होऊ शकतं। कोणते भाग आहेत तर यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तालुके सांगतो, सेंदवी, चिमूर, हिंगणघाट, वाडकी पुणे, भद्रावती, पांढरकवाडा, यवतमाळ हे जे तालुके आहेत, काही जिल्हे आहेत, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर पुढे इकडे बघू शकता आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज पाहायला मिळेल। तसेच इकडे उमरेडचा भाग असेल, तसेच नागपूर असेल, कोंडोली असेल, वर्धा असेल, पुलगाव असेल, या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे। काल जरी पाऊस झाला नसेल तर आज या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचं क्षेत्र वाढत जाणार आहे। विजांसह तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर काल धाराशिव, केज, बीडच्या भागामध्ये काही ठिकाणी बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे। त्याचप्रमाणे आता इकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे। खास करून इकडे जो आपल्याला बुटवरीचा भाग पाहायला मिळत आहे, उमरेडचा व नागपूरचा या ठिकाणी व मोंदाचा जो भाग असेल या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी या भागात देखील लागू शकते, त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेवढे होईल तेवढे सतर्क राहा। विजांसह पावसाचा धोका अधिक पाहायला मिळत आहे। तर पुढे बघूया, तिकडे अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्हा, सोलापूरमध्ये देखील पावसाचं वातावरण राहणार आहे। तर इकडे बघू शकता पावसाचा जोर अधिक सोलापूर, कुलबर्णीचा भाग असेल, बिदरच्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे। सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। मात्र असं नाही की पाऊस येणार आहे म्हणजे सर्वच भागात आजच येईल, भाग बदलत हा पाऊस पडत असतो। भाग बदलत ही पावसाची शक्यता आपल्याला जी आहे ती पाहायला मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क देखील राहणे गरजेचेच आहे। चांगल्या स्वरूपाची हजेरी देखील काही भागामध्ये लागू शकते असा अंदाज दिसून येत आहे। तर पुढे बघू शकता, इकडे अकोला, वाशिम मध्ये देखील पाऊस राहणार आहे। नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात पाऊस राहणार आहे। धाराशिव मध्ये पाऊस राहणार आहे। तर इकडे बीड जिल्ह्यातील केस, परळीच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पाहायला मिळणार, भागात पाऊस राहणार आहे। मात्र सर्वदूर भागात जरी पाऊस नाही झाला तरी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुरळक भागाकरिता पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे। तर आता मॉडेलनुसार बघूयात, आता बीड जिल्ह्यातील केस, परळीचा भाग असेल या भागात पाऊस राहील। तसेच पेठपर्यंतचा भाग आहे, तुळजापूरचा भाग आहे, तसेच या ठिकाणी पाऊस राहणार आहे। उर्वरित राहिलेले नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगरचे भाग म्हणजे इतर जे जिल्हे राहिलेले आहेत या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस आलाच तर होईल, अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाहीये, हा देखील अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, रोजचे रोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तसेच व्हिडिओला एक लाईक करू शकता। धन्यवाद।